तर आता वांद्र्यानंतर वरळीमध्ये भाजप आणि ठाकरे सेनेच्या कामगार युनियनवरून वाद सुरू आहे। इथे काहीसा गोंधळ झालेला पाहायला मिळतोय। घोषणाबाजीही सुरू असल्याचं दिसतंय। त्यासाठी सेंट रेजिस या हॉटेलच्या मॅनेजमेंटशी त्यांनी बोलण्यासाठी गेले होते आणि त्यानंतर खाली आल्यानंतर भाजपचे आणि शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत ते आमने सामने आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या दिशेला पाहतोय की ठाकरेंच्या शिवसेनेचे हे पदाधिकारी आहेत आणि त्या दिशेला आपण जर पाहिलं तर भाजपचे पदाधिकारी जे आहेत ते हे भाजपचे पदाधिकारी आहेत। पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीने बँड्राच्या हॉटेलमध्ये ताजलँड हॉटेलमध्ये जो प्रकार झाला होता तसाच प्रकार जो आहे तो या ठिकाणी होतोय, कारण की शिवसेनेचे अनेक पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते। गेल्या 2 तासांपासून या ठिकाणी पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी पोहोचले होते। गेल्या 10 वर्षापासून सेंट रेजिस या हॉटेलमध्ये आमची संघटना आहे, परंतु ज्या पद्धतीने भाजप जे आहे ते अनाधिकृतपणे संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न करतोय, युनियन घुसवण्याचा प्रयत्न करतोय असा ठाकरेंच्या शिवसेनेकडून जो आहे तो आरोप करण्यात आला होता। थोड्याच वेळापूर्वी पदाधिकारी जे आहेत ते भाजपचे पदाधिकारी वरती गेले होते आणि मॅनेजमेंटशी चर्चा करून आम्ही या ठिकाणी बोर्ड लावणार अशी भूमिका जी आहे ती भाजपने घेतली आणि त्यानंतर आता या ठिकाणी जो आहे तो मोठा राडा जो आहे तो पाहायला मिळतोय। भाजपचे आणि शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत ते आमने सामने आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमधल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जे आहेत ते आमचे युनियन आहेत असं जे आहे ते त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांच्या म्हणण्यानंतर आता आपण पाहतोय की एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी जी आहे ती घोषणाबाजी सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मोठा पोलीस बंदोबस्त आहे। पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, कारण की भारतीय कामगार सेनेचे अनेक पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले होते। भाजपचे देखील पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निशिकांत शिंदे, शिवसेना साहेबांची, शिवसेना आदित्य साहेबांची, शिवसेना उद्धव साहेबांची, शिवसेना तेजस ठाकरेची, शिवसेना महाराष्ट्राची, मराठी माणसाची, कोणीतरी आम्हाला अंगावर घ्याल आम्ही सोडणार नाही। शिवसेना कोणतरी जबरदस्ती येईल अंगावर घ्याल आम्ही खपवून घेणार नाही। ही आमची वळी आदित्य साहेबांची वळी आहे, ही शिवसेनेची वळी आहे। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांकडून पुढे भाजपचे पदाधिकारी आहेत ते युनियनच्या अधिकाऱ्यांशी बोलायला कुठलेही भाजप पदाधिकारी नाही आहेत, बाहेरून आणलेले सर्व आहेत। आमच्या इथे वर्लीला राहणारे स्थानिक लोक आहेत। इथं कुठलाही तुम्हाला बाहेरचा मुलगा दिसणार नाही आणि इथं काम करणारी लोक आहेत। बाकी हे सर्व बाहेरून आणलेली पोरं आहेत। एक ही या विभागात तुम्ही मला दाखवा की ह्या विभागातला कोणतरी आहे। आम्ही इथं स्थानिक लोक आहेत, आम्ही मिळून मिसळून काम करतोय। इतके वर्ष युनियन चालवतोय। इथं भारतीय कामगार सेनेचं वर्षानुवर्ष युनियन आहे। प्रत्येक वेळी ही लोक अशीच पद्धतीने सत्तेचा गैरवापर करणं बघत आहेत। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी ठाकरेंच्या सेनेचे पदाधिकारी आहेत, इकडे भाजपचे काही पदाधिकारी देखील आहेत। आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। नक्की त्यांचं इथे 10 वर्ष जर त्यांना न्याय हक्क मिळाला नाही कामगारांना, म्हणून ते कामगार आमच्याकडे आलेले आहेत। आम्हाला कामगारांच्या बाजूने उभं राहायचंय। आम्ही बोट टोकून जाणार, आमच्या कार्यालयाचा बोट टोकणार। अहो वर्कर त्यांना सोडून आमच्याकडे येतात आहे। वर्करची मागणी आहे, कामगारची मागणी आहे। कामगार आम्हाला त्यांना सोडून आमच्याकडे येतात आहे। आम्ही सांगितलं कामगार की आमच्याकडे या, कामगार स्वतः आमच्याकडे युनियन जाऊन होतात आहे। तर आमचं काय मॅडीचे बोर्ड आहे, मॅडम सपोर्टला आहे। मॅडम बोल तुम्हाला तुमचा बोर्ड लावू शकता। आम्ही कामगारांना खेचून आणलं नाही की आमच्याकडे या, कामगार स्वतः आमच्याकडे येतात आहे। आम्ही गेलो नाही की आम्हाला साईन द्या। मेजॉरिटी आमच्याकडे भारतीय जनता पार्टीकडे मेजॉरिटी। यांची जमीन खसकली आहे, यांच्याकडे मेजॉरिटी नाही। 10 वर्ष फक्त लुटलंय, यांचं लूट बंद करायचं म्हणून यांचं पोट दुखतंय, बाकी काही नाही। अरे अधिकृत फलकचा काय नसतो इकडे। वर्कर त्यांचे अधिकृत आमच्याकडे डायव्हर्ट झालेत आणि स्वतः वर्कर इकडे आलेत। आम्ही बाहेरून नाही, वर्कर स्वतः लावतात। त्यांचा काय प्रॉब्लेम आहे, वर्कर लावतात बोर्ड। कामगार आले त्यांचं म्हणणं आहे कामगार जे आहेत ते आमच्याकडे येत आहेत, त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी युनियन स्थापन करणार असं जे आहे ते त्यांचं म्हणणं आहे। निशिकांतजी
पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात राडा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कामगार आमच्याकडे आहेत असं भाजपचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी युनियन स्थापन करतोय असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात राडा जो आहे तो राडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या अनेक वर्षांपासून आमची युनियन या ठिकाणी आहे म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय की भाजपच्या माध्यमातून भारतीय कामगार सेनेचं त्या ठिकाणी भाजपचं बोर्ड जे आहे ते बोर्ड लावण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. भाजपचा बोर्ड जो आहे तो बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बलवीर जे आहे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष आहे कारण या ठिकाणी आतापर्यंत भारतीय कामगार सेनेचं जे वर्चस्व दिसत होतं आता त्या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून या ठिकाणी बोर्ड जो आहे तो बोर्ड लावण्यात आलेला आहे. मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे शपथ घेतली होती